नमस्कार. मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. तर मित्र हो, उभाटामधील वाद काही कमी होण्याचं चिन्ह काही दिसत नाही. म्हणजे त्याच्यापेक्षा या वादामध्ये अजून काही आणखीन काही भर पडत चाललेली आहे असं वाटतं. म्हणजे कालच बघा ना, कालच ज्येष्ठ नेते खासदार अरविंद सावंत यांची एक पत्रकार परिषद पाहण्यात आली आणि म्हणजे त्यांचा प्रयत्न वाद कमी करण्याचाच होता, पण त्याऐवजी त्यामध्ये म्हणजे व्हॅल्यू ऍडिशनच त्यांनी केली असं दिसत होतं. म्हणजे तसे सावंत साहेब ज्येष्ठ आहेत, अतिशय चांगले वाचक आहेत, हुशार आहेत, त्यामुळे त्यांच्या म्हणण्यालाही मोठा अर्थ आहे. आमदारही होते, ते लोकातून निवडून गेलेले आहेत. म्हणजे प्रियंका चतुर्वेदी यांच्याविषयी त्यांच्या मनात एक किलमिश असल्याचं हे जाणवत होतं. म्हणजे कानामागून आली आणि तिखट झाली अशी काहीशी भावना त्यांची वाटत होती. म्हणजे पक्षात आली, लगेच प्रवक्ता झाली, लगेच राज्यसभेवर, लकी वुमन, नशीबवान आहे ती, असा उल्लेख त्यांनी जो केला तर एक प्रकारची ती जळजळत होती. आणि विशेष म्हणजे प्रियंका चतुर्वेदी हे प्रकरण म्हणजे आदित्य ठाकरे यांचे फाइंड आहे, हे जगजाहीर आहे. म्हणजे अर्थात अरविंद सावंत सारखे ज्येष्ठ नेत्यांना हे माहीत असणारच, आणि तरी सुद्धा त्यांनी अशी मळमळ व्यक्त करावी हे खूप काही सांगून जात. म्हणजे आदित्य ठाकरे यांना आव्हान देण्याची तयारी पक्षात सुरू आहे काय अशी शंका घेण्यास वाव आहे. म्हणजे संजय राऊत यांच्या बाजूनेच ते बोलत असावेत, म्हणजे त्यांचा सन्माननीय माननीय असाच उल्लेख ते करत होते, पण ते ठीक आहे. पण त्यांनी एक नीलम गोरे यांच्यावर जो राग काढला होता त्यांनी, तर राग काढता काढता कृतज्ञ, बाजार बुनग्यांची टीम अशी शेलके विशेषणं त्यांनी लावली आहेत. पण हा जो राग आहे हा कोणावर काढला याची कोणालाही कल्पना येऊ शकते. म्हणजे महानगरपालिकेच्या एखाद्या वार्डातून निवडून येणं शकणार नाही अशी पुस्ती त्यांनी या संदर्भात जोडली होती. आता एक पाहिलं तर निवडून येण्याची, जनतेतून निवडून येण्याची ताकद तर तशी संजय राऊत यांच्यात तरी कुठे हो. राज्यसभेतच येते 2004 पासून, आता झाले ना 22 वर्ष होत आहेत ना. आता शरद पवारांच्या उमेदवारीचा विषय अरविंद सावंतांनी जे बोलले किंवा आमच्याकडे काय म्हणे 20 आमदार आहेत, आता 20 आमदार मध्ये कसं होणार हो, आकडा आहे का, असं अतिशय शांतपणे ते सांगत होते. अरे आकडा तर शरद पवारांकडे तरी कुठे होता, राष्ट्रवादीकडे तरी कुठे आहेत. म्हणजे उभाठाच्या निम्मे 10 आमदार राष्ट्रवादीकडे आहेत. म्हणजे एकीकडे म्हणायचं वादावादी नाही, असं काही घडलंच नाही. आणि प्रियंका चतुर्वेदी म्हणजे बैठक संपल्यावर आम्ही नंतर गप्पा सुरू असताना उद्धवजीला सांगून गेल्या वगैरे वगैरे असंही ते म्हणत होते. आणि 2028ला संजय राऊत यांना संधी द्यायची का नाही हे 2028 मध्ये पाहू असंही ते म्हणत होते. उद्धव ठाकरे यांची तुलना तर त्यांनी थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्याबरोबर करून टाकली. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा हेतू काही असो, पण ते त्या लेवलला धरत होते. म्हणजे उद्धवजींचे विमान जमिनीवर ठेवण्याची ही कसब त्यांची चांगली वाटत होती. आणि पत्रकारांची नुसती चिडचिड चालली होती. तुम्ही आग लावत आहात, तुम्हाला कोणी पैसे दिले, किती पैसे मिळाले, असेच ते विचारत होते. ही इतकी चिडचिड चालली होती ती की बस रे बस, म्हणजे अगदी दिसून येत होती ती. आणि म्हणजे असंही ते पत्रकारांना असंही म्हणत होते, आणि पक्षामध्ये असमाधान वगैरे असतंच असंही ते म्हणत होते. चंद्रकांत खैरे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला डावलून प्रियंकांना खासदारकी दिल्याबद्दल खंतही ते व्यक्त करत होते. आणि चंद्रकांत खैरे म्हणजे निष्ठा कशी असावी याचे उदाहरण आहे असंही ते सांगून त्याचा गौरव करत होते. म्हणजे नेमकं काय करत होते हेच त्यांना कळत नव्हतं असं वाटत होतं. म्हणजे आग तर लागलेली हे निश्चित आहे. हा धूर जो दिसत होता तो त्यातच दिसत होता हे स्पष्ट आहे. म्हणजे असे काही घडलेच नाही असे म्हणता म्हणता अरविंद सावंत यांची अक्षरशः दमछाक होत होती.
म्हणूनच असं वाटतं की जरा कुछ तो गडबड आहे. हा व्हिडिओ कसा वाटला? म्हणजे उबाठामध्ये काहीतरी तरी बिनसले आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर यांचा हे चालू आहे हे प्रकार, असं तुम्हाला वाटतं का? कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करावं. तर तुर्त इतकेच. पुन्हा भेटू. धन्यवाद.